नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। नुकताच पार पडलेल्या 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये अब की बात 400 पार नारा लावणाऱ्या भाजप सरकारला सरकार निर्मितीसाठी आवश्यक असणारा 272चा आकडा गाठता आला नाही। त्यामुळे स्वबळावर सरकार निर्माण करण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ते त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं। स्थापनेसाठी आवश्यक असणारा 272चा आकडा गाठत असताना जे आपले मित्रपक्ष असतील त्या मित्रपक्षांचे प्रमुख चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, चिराग पासवान असतील, पवन कल्याण असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन एनडीएच्या माध्यमातून 272चा आकडा पूर्ण करून देशाला स्थिर देण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये ते यशस्वी झाले। त्या अनुषंगाने आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीए आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी सूचित केलं। या सूचनेनुसार देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली। प्रधानपदाची तिसरी टर्म सुरू झाली। राज्यकारभार करण्यासाठी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना करत असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 74, कलम 75 व कलम 77 या अन्वये 74 अन्वये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची स्थापना करतात। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 75 अन्वये राज्यघटनेतील कलम 77 अन्वये विविध खात्यांची विविध मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येते। राज्यघटनेतील या 3 कलमाच्या अधीन राहूनच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येतो। लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% सदस्यांची निवड ही मंत्री म्हणून करता येते। एकूण सदस्य संख्या 543 नाही धरली तर त्याच्या 15% जर म्हटलं तर 81 ते 82 लोकांना किंवा खासदारांना मंत्री म्हणून एनडीए सरकारचा 9 जून 2024 ला शपथविधी झाला। या शपथविधीमध्ये एकूण 72 खासदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली। या 72 जणांपैकी एकूण जे 60 जण आहेत ते भाजपचे आहेत व उर्वरित 12 हे मित्र पक्षांचे आहेत। म्हणजे एकंदरीत जी मंत्रिमंडळामध्ये जे बहुमत आहे ते भाजपचं आहे, हे या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे।